टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। घडला होता त्याच्यानंतर तुम्हाला काही नेत्यांचे फोन येत आहेत, कुणाचे फोन आले, काय सांगाल? मला काल रात्री आमचे युवा नेते अमित ठाकरे यांचा फोन आला होता। त्यांनी माझी आस्थेने चौकशी केली। त्यांची थोडी नाराजगी होती। मी मीडियाकडे काय गेलो, मी त्यांना सांगितलं की मी काही मीडियाकडे गेलो नाही, मीडिया माझ्याकडे आली होती। थोडा माझा भावनेचा बंद फुटला, पण त्या व्यक्तीनं माझी एवढी आस्थाविकपणे चौकशी केली आणि मला या गोष्टीचं समाधान वाटलं, एक मानसिक आनंद झाला की एवढ्या मोठ्या नेत्यांचे चिरंजीव असून त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला भेटायला येतो। मला वाटतं जर असे नव्या विचाराचे नेते असले तर नक्की राजकारणात एक पुन्हा सभ्यतेचा, सज्जनतेचा एक पर्व सुरू होईल। त्याच्यामुळं ते माझ्या मुलापेक्षाही लहान आहे। मी म्हणलं की अमितजी, तुम्ही मला भेटायला यायची गरज नाही, तुम्ही बोलवा, मी येतो। मी तसं काही दुराग्रही नाही आहे। जे झालं त्याच्यात ते काही फार चांगलं झालं नाही, पण एक पक्षात सुधारणा व्हावी, काम करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा मिळावी, हेच माझं त्याच्या मागचं म्हणणं होतं। बाळा नांदगावकरांचं आज माझे मित्र, आमच्या पक्षातले वरिष्ठ नेते बाळा नांदगावकरजींचा फोन आला। अर्थात मग बाळा नांदगावकरचा फोन आल्यावर आमच्यात जे संभाषण झालं ते तिथं मात्र मग मी माझ्या सगळ्या भावना बोलून दाखवल्या। बाळाचा स्वभाव असा आहे की त्या बिचाऱ्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या। अर्थात ते फोनवर होते, मी फोनवर होते, दुसरं काही करू शकत नव्हते, पण आमची मैत्री आहे आणि आम्ही एकमेकाला पक्षात नव्हतो तरी आमचे संबंध होते, आजही आहेत। मी माझ्या भावना त्यांना कळवल्या आणि माझा उद्देश काही गोंधळ करावा, काही करावा असं नाही। ते पक्ष चालवताना प्रामाणिक चांगल्या कार्यकर्त्याची अवहेलना होऊ नये, एवढाच माझा उद्देश होता। तुमची नाराजी संपली आता सगळी? माझी कालपासून, मी काय म्हणलं, माझी नाराजगी जी होती मी बोलून दाखवली। मी कालही सांगितलं, आजही सांगतो, मी देव बदलणार नाही। फरक असा आहे, आता देवळात जाईल का नाही वयामानाप्रमाणे काही सांगता येत नाही, पण देव बदलणार नाही। मी गेलो तर राज ठाकरेच्या खांद्यावरूनच जाईल, मी दुसऱ्याचं मला काही। अटल बिहारी वाजपेयीनंतर आवडलेला एकमेव राजकीय नेता राज ठाकरे। कालही तुम्ही म्हणले राज ठाकरेंचं नाव माझ्या कपाळावर कोरलं हो, गेलं। मी कुठं जाय, मी काय म्हणलं त्याच्यामुळे मला माझ्या मनात जायला काय हरकत आहे? देवाकडे तर जायला कंडिशन्स नसतात देवळात। शेवटी भक्तांनी काही हट्ट करावा का नाही करावा? लाडीक हट्ट आहे तुमचा? नाही, लाडीक हट्ट नाही, तर माझी भक्तीच पणाला लागली ना। आता भूमिका काय? माझी भूमिका कायम मी म्हणलं ना, मी काही पक्ष सोडला नाही, मी काही सोडलं नाही। माझ्या असं वाटत होती की पक्षात आमच्यासारखे काम करतात, आम्हाला काय पाहिजे, थोडा बहुत सन्मान पाहिजे, थोडा बहुत आमचं मत विचारात घ्यावं। शेवटी ठरेल तर नेताच ठरवतो, तेच आपण पुढे कंटिन्यू करतो। अमित ठाकरेंना भेटणार आहात? हा, मी त्यांना म्हणलं तुम्ही मला तुमच्या सोयीनं बोलवा। मी त्यांना, तुम्ही येऊ नका म्हणलं, मी स्वतः येतो, कारण शेवटी ते युवा नेते आहेत, नेतेच आहेत आणि मी एक कार्यकर्ता आहे। मी पक्ष सोडणारे कोणीतरी बातम्या असं काही मी कालही जाहीर केलं। मला तर देवच बदलायचा नाही तर विषय काय मला दुसरीकडे जायचा आणि कशामुळे जाऊ? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।